ओके, आपला नेक्स्ट टॉपिक बघूया कायनेटिक एनर्जी. ओके, पहिले तर आधी तुम्हाला दिलेला आहे टॉपिक एनर्जीचा. ओके, एनर्जी आणि त्याच्यात जास्त काही नाही. एनर्जीबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट इज मीन बाय एनर्जी? द कपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. ओके, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जी कपॅसिटी असते वर्क करण्याची त्याला आपण एनर्जी म्हणत असतो आणि तिचं पण युनिट काय आहे? जूल किंवा अर्थ. ओके, सिमिलर टू दी वर्क. जे वर्कचं युनिट असेल तेच तुमचं एनर्जीचं युनिट आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, आणि आपण या लेसनमध्ये दोन प्रकारच्या एनर्जीचा स्टडी करणार आहोत. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. ओके, कायनेटिक आणि पोटेन्शियल आर द टू टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी, दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. तर त्याबद्दल आपण कायनेटिक एनर्जीचा म्हणजे बघणार आहोत. आज आपण कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? गतिज ऊर्जा की वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणत असतो? गतिज ऊर्जा. ओके, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज ड्यू टू इट्स मोशन. ओके, असं आपण डिफाईन करूया. इथे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. ओके, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण बॉलने एखाद्या गोष्टीला मारतो किंवा स्टंपवरती बॉल जेव्हा स्ट्राईक होतो तेव्हा स्टंप उडतो. ठीक आहे, किंवा बाजूला पडतो. जर त्याला लागलं तर पडून जातो. ठीक आहे, किंवा द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. किंवा तुम्ही कॅरम खेळतात, कॅरमची एक जी गोटी असते तिला जर तुम्ही स्ट्रायकरने स्ट्राईक केलं तर काय होत असतं? ती स्टॉप म्हणजे काय म्हणतो आपण कॉन्स्टंट राहणारी जी असते ती गोटी सुद्धा काय, जेव्हा आपण स्ट्रायकरने त्याला स्ट्राईक करतो तेव्हा तो कॉइन सुद्धा काय होत असतो? मूव्ह होत असतो. म्हणजे एखादी गतिज ऊर्जेमधली वस्तू, ओके, एखादी मूव्हिंग ऑब्जेक्ट जे असतं ते स्टॉप ऑब्जेक्टला सुद्धा मूव्ह करत असतं. ठीक आहे, कशामुळे मूव्ह करू शकतं? कारण द वर्क डन बाय अ फोर्स to displace a stationary object through distance s is the kinetic energy gained by that object. म्हणजेच काय की एखादी वस्तू मूव्हिंग ऑब्जेक्ट जे असतं तिच्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते जेव्हा ती एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला हिट करते तेव्हा त्या कायनेटिक एनर्जीवाल्या ऑब्जेक्टमध्ये जेवढी कायनेटिक एनर्जी असेल तेवढी एनर्जी पूर्ण किंवा त्यामधला काही पार्ट जो असतो तो त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मिळतो. ओके, आणि त्यामुळे तो ऑब्जेक्ट सुद्धा मूव्ह होत असतो. ठीक आहे, असा याचा अर्थ होत असतो. आणि जी डिस्प्लेसमेंट होत असते स्टेशनरी ऑब्जेक्टची एस डिस्टन्सने जो तो ऑब्जेक्ट मूव्ह होत असतो तर ते काय असतं? इज द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट. तर तो डिस्टन्स, ठीक आहे, म्हणजे ती एनर्जी जी असते ती त्याला कुठून मिळालेली असते? त्या मूव्हिंग ऑब्जेक्ट पासून मिळालेली असते. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पुढे सगळं इझिली समजून जाईल. ठीक आहे, आपल्याला फक्त या टॉपिकमध्ये बघायचं काय आहे की कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन, त्याचं डेरिव्हेशन कसं. ठीक आहे, म्हणजे हे जे काही याचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा, दॅट इज अ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². हा फॉर्म्युला कसा आला त्याचं हे डेरिव्हेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे इथे. ठीक आहे, आणि तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, इथे बघू आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट. की एखाद्या ऑब्जेक्टवर किती वर्क डन झालेलं आहे, तो ऑब्जेक्ट किती डिस्टन्सने मूव्ह झालेला आहे म्हणजेच काय त्याच्यावरचं वर्क डन. आणि ते वर्क डन केवढं झालेलं आहे, त्या वर्क डनची जेवढी क्वांटिटी असेल तेच म्हणजे काय असते? कायनेटिक एनर्जी. याचा सिंपल अर्थ काय की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन म्हणजेच काय F इंटू S, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू ही वर्क डन एवढी असते. एवढंच तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, बाकीचं काही डोक्यात ठेवू नका. नेक्स्ट आपण बघूया एक तुम्हाला या एक्सप्रेशन घेण्यासाठी एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे छोटंसं. इफ ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्स. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट जो आहे m मास असलेला, ठीक आहे, m एवढं वस्तुमान असलेला एखादा ऑब्जेक्ट मूव्ह झाला. ठीक आहे, तर u बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, u ही त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असेल म्हणजे त्याचा स्टार्टिंगचा सुरुवातीचा वेग काय असेल? u, जो की 0 असेल कारण तो स्टेशनरी होता ते ऑब्जेक्ट आधी, म्हणून त्याचा इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल? त्याची 0 मीन्स u इज इक्वल टू 0. ओके, किंवा इथेच लिहून टाकते मी कारण पुढे आपल्याला एक्सप्रेशन मध्ये त्याची गरज पडणार आहे. ठीक आहे, सो u बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी विच इज 0 अँड फोर्स अप्लाइड ऑन इट इज F. ठीक आहे, आणि त्याच्यावर जो फोर्स अप्लाय केला जाईल तो असेल F. ठीक आहे, इट जनरेट्स अन ॲक्सेलरेशन A. आणि या फोर्समुळे काय होईल? ॲक्सेलरेशन जनरेट होईल एक प्रकारचं. ठीक आहे, आणि ॲक्सेलरेशन किती असेल? A. ओके, A एवढं असेल इन ऑब्जेक्ट.
आफ्टर टाइम टी, ठीक आहे, टाइम टी एवढ्या वेळेनंतर म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टला मूव्ह केलं, ठीक आहे, फोर्स लावून मूव्ह केलं, त्याची इनिशियल वेलोसिटी होती 0 आणि फोर्स लावून म्हणजे टी टाइम एवढ्या वेळेपर्यंत जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यामुळे त्याच्यात काय ऍक्सेलरेशन ए जनरेट झालं. ओके, द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम्स v आणि त्याची सुरुवातीची वेलोसिटी 0 होती, पण आपण त्याला फोर्स लावल्यामुळे काय झालं, ऍक्सेलरेशन क्रिएट झालं आणि त्यामुळेच काय झालं की वेलोसिटी म्हणजे त्याचा वेग जो होता u पासून v पर्यंत चेंज झाला आणि या चेंज इन वेलोसिटीलाच आपण काय म्हणत असतो, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी मीन्स ऍक्सेलरेशन. ओके, तर इथे त्याची वेलोसिटी आधी 0 होती, आता v एवढी झाली, ठीक आहे. आणि या सगळ्या पॅरामीटर्सचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर अजून एक डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाइम इज s आणि काय झालं, आपण फोर्स लावल्यामुळे काय झालं, त्याची डिस्प्लेसमेंट झाली, त्याचा वेग वाढला, सुरुवातीच्या वेगापेक्षा त्याचा वेग चेंज झाला आणि त्याची डिस्प्लेसमेंट घडून आली. ती डिस्प्लेसमेंट किती होती, s एवढी होती, ठीक आहे. त्यानंतर बघूया द वर्क डन बाय अन ऑब्जेक्ट इज F इंटू S आणि म्हणून जे वर्क डन घडून आलं त्या ऑब्जेक्ट वरती ते केवढं होतं, W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जेवढा फोर्स लावला आणि त्या लावल्या गेलेल्या फोर्समुळे जेवढी डिस्प्लेसमेंट झाली त्याचा प्रोडक्ट म्हणजेच काय वर्क डन किती झालं ते, ठीक आहे. त्या वस्तूवर W एवढं वर्क डन झालं. हे तर फक्त आपल्याला वाचून समजेल तुम्हाला. पुढे आता आपण बघूया, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपल्याला डिराईव्ह करायचा आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. ओके, सो W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अँड अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, आता न्यूटनचे 3 लॉ आहे मोशन बद्दल, ते तुम्हाला पहिल्या लेसन मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, पहिला लेसन जेव्हा तुम्हाला शिकवला जाईल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ते बरोबर येऊन जातील. तर आपण इथे डायरेक्टली काय करू, त्या लेसन मधला न्यूटन्सचा जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे त्याचा फॉर्म्युला डायरेक्टली इथे उचलला आहे. ओके, आणि तो आहे हे एक्सप्रेशन. ठीक आहे, हा न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे, सॉरी सेकंड लॉ ऑफ मोशन आणि त्याचं एक्सप्रेशन इथे दिलेलं आहे की डिस्प्लेसमेंट म्हणजे एवढी असते. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, तो आपण डायरेक्टली घेतलेला आहे आणि म्हणून मी इथे लिहिलेला आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आणि इथे फोर्स म्हणजे किती असतो माहिती आहे तुम्हाला, कारण आपल्याला इथे मास दिलेला आहे. पण फोर्स म्हणजे काय, फोर्स इज ऑलवेज इक्वल टू वेट ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्टच्या म्हणजे वस्तूच्या वजना एवढाच फोर्स असतो. वस्तूचं जेवढं वजन असेल ती क्वांटिटी म्हणजेच काय त्याचा फोर्स असतो, असं आपण लक्षात घेऊ. आणि म्हणून मी इथे लिहिलेलं आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, सॉरी मास इंटू ऍक्सेलरेशन, इट इज अ फोर्स. ओके, आणि आता आपण बघूया हे एक एक्सप्रेशन आणि दुसरं आपण घेतलं न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. या दोघांवरून आता तुम्हाला काय दिसत असेल, इथे F आणि S यांची सेपरेट व्हॅल्यू आपण टाकूया. ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये काय करू आपण, या एक्सप्रेशन मध्ये F ची आणि S ची जी व्हॅल्यू दिलेली आहे पुढच्या ह्याच्यात ती आपण डायरेक्टली टाकूया आणि आपल्याला काय मिळेल, हे एक्सप्रेशन मिळेल. ओके, W इज इक्वल टू MA म्हणजे ही होती F ची व्हॅल्यू आणि ही आहे S ची व्हॅल्यू. आता तुम्ही म्हणाल S ची व्हॅल्यू तर UT प्लस हाफ AT स्क्वेअर एवढी होती, मग तो डायरेक्ट हाफ AT स्क्वेअर का, कारण आपण बघितलं U ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे आणि जर U ची व्हॅल्यू 0 आहे इथे आपण 0 टाकला U च्या ऐवजी तर काय होऊन जाईल, ही टर्म जी आहे ती पूर्ण 0 होऊन जाईल. ओके, मग उरलं काय फक्त हाफ AT स्क्वेअर, म्हणून आपण S ची व्हॅल्यू काय घेतली हाफ AT स्क्वेअर आणि ती डायरेक्टली या एक्सप्रेशन मध्ये टाकली. म्हणून आपलं एक्सप्रेशन काय झालं, F इंटू एस ऐवजी MA इंटू हाफ AT स्क्वेअर. ओके, हे मिळालं आपल्याला आणि यालाच आपण नाव दिलं 3 नंबरचं एक्सप्रेशन. आपण म्हटलं याला बस थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे, काही जास्त चेंजेस नाही आहे. बघा काय केलं आहे, इथे T चा स्क्वेअर आहे आणि A सुद्धा रिपीट होतोय. बघा इकडे ह्या टर्म मध्ये पण A आहे, इकडच्या टर्म मध्ये सुद्धा A आहे, म्हणून आपण जस्ट काय केलं, या A ला इकडे टाकलं. ओके, आणि दोघांचा कॉमन स्क्वेअर आपण लिहिला, दोघांना ब्रॅकेट देऊन कॉमन स्क्वेअर त्यांचा केलेला आहे. म्हणून हे एक्सप्रेशन कसं झालेलं आहे, हाफ M इंटू AT स्क्वेअर. ओके, हे आणि हे एक्सप्रेशन सेमच आहे, फक्त आपण काय केलंय थोडंसं मॉडिफाय केलं. तर आता बघायचं आहे आपण पुढे. ठीक आहे, युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. आता न्यूटन्सचं फर्स्ट इक्वेशन आपण वापरू इथे. ठीक आहे,
काय आहे न्यूटनचं पहिलं इक्वेशन? V इज इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, V इज इक्वल टू यू प्लस ए टी हे काय आहे न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन. आणि इथे पुन्हा आपण काय बघूया की u तर आपला 0 होता, ठीक आहे, आणि u 0 होता म्हणून आपण इथे काय टाकलं, u ची व्हॅल्यू 0 टाकली. काय झाली ती टर्म? V इज इक्वल टू ए टी. ठीक आहे, V इज इक्वल टू ए टी हे आपल्याला एक्सप्रेशन मिळालं. आणि आता आपण हे काय करूया, हे एक्सप्रेशनची व्हॅल्यू टाकूया आपल्या थर्ड इक्वेशन मध्ये. ठीक आहे, v ची ही जी व्हॅल्यू आहे ती आपण किंवा a t ची जी व्हॅल्यू आलेली आहे v इज इक्वल टू 80 म्हणजे 80 च्या ऐवजी आपण v टाकला तर चालेल. ओके, म्हणून आपण काय करूया v स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर. ठीक आहे, असं केलं आणि याच्यावरून आपण इथे 80 स्क्वेअरच्या ऐवजी कशाचा स्क्वेअर टाकला, v चा स्क्वेअर, कारण दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. ओके, इथे दिसतंय तुम्हाला v स्क्वेअर. बाय पुटिंग द इक्वेशन 4 इन 3. ही चौथे इक्वेशन जे होतं ते आपण कशात टाकलं, इक्वेशन 3 मध्ये टाकलं. ओके, आणि त्यामुळे काय झालं, इथे हाफ mv स्क्वेअर असं इक्वेशन तयार झालं. ओके, विच इज नथिंग बट द वर्क डन, कारण आपण काय कॅल्क्युलेट करत होतो, वर्क डन कॅल्क्युलेट करत होतो. ठीक आहे, आणि म्हणून w ची व्हॅल्यू काय आली, हाफ mv स्क्वेअर. ओके, आणि आता पुन्हा आपण पहिल्या स्टेटमेंटवर येऊ. आपल्या पहिलं स्टेटमेंट आपण काय बघितलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय एन ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजेच काय, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द वर्क डन. ओके, मग वर्क डन ची व्हॅल्यू जर आपण ही आलेली आहे हाफ mv स्क्वेअर, तर मग कायनेटिक एनर्जी किती असेल, सेम, जेवढी व्हॅल्यू वर्क डन ची असेल तेवढीच. म्हणून कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला इथे काय मिळतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. ओके, आणि हेच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि ते कसं डिराईव्ह केलं आपण ते पण बघायचं आहे. ठीक आहे, तर हा टॉपिक इथे संपलेला आहे आपला.